नमस्कार. कृष्णाई रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत श्रावणी शुक्रवारची जेवतीची थाळी. त्यामध्ये आपण बघणार आहोत की नैवेद्याच्या पानावर आपण काय काय वाढणार आहोत, कोणते पदार्थ करणार आहोत. सर्वात आधी इथे आपण लाल चण्याची आमटी बघणार आहोत. त्यासाठी इथे आपण कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये 2 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. लाल चणे आपण रात्रभर भिजत घातले होते. 1 वाटी घेतलेले आहेत चणे. आता इथे तेल गरम झालेलं आहे. तेलावर आपण कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा मऊसर करून घ्यायचा आहे. आता कांदा इथे आपला थोडासा शिजलेला आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा मसाला घातलेला आहे, 1 छोटा चमचा हिंग घातलेला आहे, 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण गरम मसाला घातलेला आहे 1 छोटा चमचा. आणि आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स झाला की त्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये जे चणे आहेत ते यामध्ये ॲड करणार आहोत. चणे आपण व्यवस्थित धुतलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं. आता 2 मिनटं काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे त्याला. आणि परत आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावायचं आहे कुकरला आणि साधारण 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित जो चण्याचा दाणा आहे तो शिजला पाहिजे. आता इथे कुकर थोडासा गार झालेला आहे. आता आपण चेक करून बघणार आहोत की व्यवस्थित चण्याचा दाणा शिजलेला आहे की नाही. बघू शकता, प्रेस केल्यानंतर व्यवस्थित दाणा शिजलेला कळतोय. आता एक आपण पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये चणे काढून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये इथे आपण खोबरं आणि कांद्याचं वाटण लावतो आहे. खोबरं कांदा आपण व्यवस्थित परतून घेतलेला आहे तेलावर आणि तो मिक्सरला लावून घेतलेला आहे. त्याचं आपण वाटण 2 ते 3 चमचे छोटे या आमटीला लावलेलं आहे. आता व्यवस्थित आमटीला उकळी येऊन द्यायची आहे. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर मिक्स केल्यानंतर आपण काय करणार आहोत, आमटीमध्ये थोडंसं गूळ ॲड करणार आहोत. त्याने काय येणार आहे, छान असा आमटीला गोडपणा देखील येणार आहे. तिखट गोड अशी आपली छान चण्याची आमटी इथे रेडी होणार आहे. त्यावर छानपैकी कोथिंबीर घालायची आहे आणि याच प्रकारे इथे आपली चण्याची आमटी रेडी झालेली आहे. आता आपण बघणार आहोत श्रावणी घेवड्याची भाजी कशी केली जाते. आता इथे आपण घेवडा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे. इथे आपण 2 कांदे कापून घेतलेले आहेत आणि 1 बटाटा कापलेला आहे. घेवड्या बटाट्याची आपण भाजी करणार आहोत. पातेलं घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 2 पळी तेल घालायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यावर आपण काय करणार आहोत, छोटा 1 चमचा जिरं ॲड करणार आहोत. जिरं छान तडतडून द्यायचं आहे तेलामध्ये. आता त्यावर आपण कांदा ॲड करायचा आहे. मसाल्यांमध्ये इथे आपण अर्धा चमचा गोडा मसाला ॲड केलेला आहे. अर्धा चमचा हिंग आणि हळद देखील घालायची आहे आणि त्यावर आपण 1 चमचा मसाला ॲड करणार आहोत. आता लगेचच यावर आपण बटाटे घालायचे आहेत, बटाटे ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित सर्व मसाला परतून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे. त्याने आपली बटाटे देखील शिजणार आहेत आणि मसाला जो आहे तो करपणार देखील नाही. पाणी घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि लगेचच त्यावर जो आपला घेवडा आहे तो आपण ॲड करायचा आहे. आता हे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित ही जी आपली घेवड्याची भाजी आहे ती शिजवून घ्यायची आहे. आता आपण इथे बघू शकता व्यवस्थित आपली घेवड्याची भाजी शिजलेली आहे. बटाटा देखील व्यवस्थित शिजलेला आहे. चमच्याच्या
मदतीने आपल्याला कळतं आहे का बटाटा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्याचबरोबर थोडीशी साखर देखील घालणार आहोत. व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता या भाजीमध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, पाणी राहिलं आहे ते पाणी आळलं पाहिजे. त्यामुळे आपण बारीक गॅस करायचा आहे आणि भाजीवर झाकण ठेवायचं आहे. आणि बघू शकता इथे व्यवस्थित आपली भाजी मधलं पाणी जे आहे ते सगळं आटलेलं आहे आणि इथे आपली गरमागरम घेवड्याची भाजी रेडी झालेली आहे. त्यावर आपण खोबरं किसलेलं घातलेलं आहे, ओलं खोबऱ्याचा कीस घातलेला आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपली घेवड्या बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. गोड पदार्थामध्ये आपण बघणार आहोत हळदीच्या पानातल्या पातोळ्या. याआधी देखील आपण चॅनलवर पातोळ्यांची रेसिपी अपलोड केलेली आहे, पण आपण त्यावेळेस वेगळ्या पद्धतीचा वापर केलेला आणि आपण आत्ता देखील वेगळी पद्धत वापरणार आहोत. तर इथे आपण आंबेमोहोर तांदळाचा वापर केलेला आहे. त्याचं पीठ घेतलेलं आहे. 2 वाटी पीठ आपण घेतलेलं आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता आपण काय करणार आहोत, पाणी घालून यामध्ये आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाणी देखील यामध्ये वापर करू शकता. पण मागच्या वेळेस जो आपण व्हिडिओ केला होता पातोळ्यांवर त्यामध्ये आपण तांदळाच्या पिठाची उकड काढून घेतलेली. आता आपण ही पद्धत वेगळी वापरतो आहोत. व्यवस्थित अशा प्रकारे आपण पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे तांदळाचं. आता आपण पातोळ्यांच्या आतली जी स्टफिंग आहे ती बघणार आहोत कशी केली जाते. त्यासाठी इथे आपण एक मोठा नारळ किसून घेतलेला आहे, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे. वाटीचं प्रमाण घेऊन इथे आपण अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण की आपण यामध्ये मँगो पल्पचा वापर करणार आहोत. मँगोचा फ्लेवर देणार आहोत पातोळ्यांना. आता इथे सर्वात आधी आपण पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे. पूर्ण पॅनला लावून घ्यायचं आहे. आणि आता या तुपामध्ये आपण काय करणार आहोत, जे आपण ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते आणि त्याचबरोबर जो गूळ घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ आपण त्या खोबऱ्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ मेल्ट होईपर्यंत आपण आता हे मिक्स करत राहायचं आहे. आता आपण इथे बघू शकता सारण इकडे सुकं व्हायला लागलेलं आहे. गूळ बऱ्यापैकी मेल्ट झालेला आहे. आता यावेळेस आपण काय करणार आहोत, त्यामध्ये जो पल्प घेतलेला आहे मँगोचा तो यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित हे परत मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपला चव तर झालेला आहे. पातोळ्यांच्या आतली स्टफिंग झालेली आहे. आता यामध्ये आपण काय करणार आहोत, थोडंसं जायफळ किसून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित परत मिक्स करायचं आहे आणि याच प्रकारे इथं आपलं आतलं पातोळ्यांमधलं स्टफिंग देखील रेडी झालेलं आहे. आता आपण मोदक पात्र इथे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यावर चाळणी देखील ठेवलेली आहे, जाळी देखील ठेवलेली आहे. आता इथे आपण हळदीच्या पानामध्ये पातोळ्या करणार आहोत. इथे आपण हळदीची पानं घेतलेली आहेत. बघू शकता हळदीचं पान किती मोठं आहे आणि मस्तपैकी हे आपलं घरचं पान आहे. आजीने ही हळदीची पानं पाठवून दिली होती रेसिपी करण्यासाठी. आता इथे आपण हळदीचं पान घेतलेलं आहे. एवढं मोठं पान असल्यामुळे आपण अख्खं पानाचा वापर नाही करणार आहोत, तर ती पानं अर्धी कट करून घेणार आहोत. त्यामुळे आपण इथे पानांना मधनं कट करून घ्यायचं आहे सिझरने. आता पान इथे कट केल्यानंतर त्या पानावर आपण तूप लावून घेणार आहोत आणि तूप लावून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, मगाशी जे आपण तांदळाचं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे त्याच्यामधलं आपण थोडंसं पीठ घेणार आहोत. त्याचा गोळा हातावर घेऊन व्यवस्थित हातावर गोल करून घ्यायचा आहे आणि तो या हळदीच्या पानावर ठेवायचा आहे आणि व्यवस्थित हे थापून घ्यायचं आहे पीठ. याने काय होणार आहे, छान पातोळ्यांना शेप येणार आहे आणि पानांचा आकार या पातोळ्यांना येणार आहे. आता यामध्ये आपण जे स्टफिंग करून घेतलेलं आहे खोबऱ्याचं, गुळाचं आणि आंब्याच्या पल्पचं, हे व्यवस्थित आपण ॲड करायचं आहे आणि स्टफिंग भरून झाल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित आता आपण बंद करून घेणार आहोत.
आता इथे आपण जे मोदक पात्र गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्या चाळणीमध्ये आपण थोडीशी हळदीची पानं खाली घातलेली आहेत आणि त्यावर परत आपण आता या पातोळ्या ठेवून देणार आहोत. अशाच प्रकारे आपण दुसरी देखील पातोळी करून घ्यायची आहे. छानपैकी थापून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ, त्यामध्ये स्टफिंग ॲड करायची आहे. आणि इथे आता आपण मोदक पात्रामध्ये सगळ्या पातोळ्या व्यवस्थित ठेवून घेणार आहोत आणि झाकण लावून साधारण 10 मिनिटं वाफ छान काढून घ्यायची आहे. याच प्रकारे गरमागरम आता जे मोदक पात्र आहे ते आपण उघडून घेतलेलं आहे. पानांचा कलर बघू शकता बदललेला आहे. व्यवस्थित आपल्या पातोळ्या शिजलेल्या आहेत. अजून आपल्या पातोळ्या गार झालेल्या नाही आहेत, तरी पण आपण इकडे उघडून बघणार आहोत. व्यवस्थित पातोळ्या छान झालेल्या आहेत. आता आपण बघणार आहोत घोसाळ्याची भजी. त्यासाठी इथे आपण एक घोसाळा घेतलेला आहे. घोसाळा व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे. घोसाळा सोलून झाल्यानंतर आपण भजीला जसे काप करतो तशा प्रकारे घोसाळ्याचे काप करून घ्यायचे आहेत. अगदी पातळ आपण घोसाळा कापणार नाही आहोत, थोडंसं जाड कापून घ्यायचं आहे. आता इथे आपण एक बोलमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं मिक्स केल्यानंतर पाण्यामध्ये जी आपण घोसाळी घेतलेली आहे ती घोसाळी आपण पाण्यामध्ये ॲड करायची आहेत आणि थोडा वेळ भिजत ठेवायची आहेत. त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि बाजूला आपण लगेचच घोसाळ्याच्या भजीसाठी जे पीठ लागणार आहे ते भिजवून घ्यायचं आहे. इथे आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे 4 चमचे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण हळद घालणार आहोत 1 चमचा, अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि 1 चमचा मसाला घालणार आहोत. इथे आपण ओवा घेतलेला आहे हातावर, तो थोडासा क्रश केलेला आहे आणि ॲड केलेला आहे. त्याचबरोबर आता यामध्ये आपण तेल घालणार आहोत 1 चमचा आणि आता हे व्यवस्थित पीठ आपण मिक्स करून घेणार आहोत. थोडं पाणी ॲड करून आपण ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी जाडही नको आहे आणि अगदी पातळही नको. नॉर्मल कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. इथे आपण बघू शकता आपण मिठाच्या पाण्यामध्ये घोसाळी ठेवली होती भिजत, ती आता आपण पाण्यातनं काढायची आहे. पाणी सगळं त्याच्यातनं काढून घ्यायचं आहे. जो काही कडवटपणा आहे तो निघून गेला असेल. व्यवस्थित सगळं पाणी काढून घेतल्यानंतर आता आपण गरमागरम भजी करूनच घेणार आहोत. त्याआधी आपण इथे एक बटाटा देखील सोलून घेतलेला आहे. आपण बटाट्याची भजी देखील काढून घेणार आहोत. आता इथे आपण घोसाळी घेतलेली आहेत, त्या आपण बॅटरमध्ये घोसाळी ॲड केलेली आहेत आणि आता आपण घोसाळीची भजी गरमागरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत. याआधी आपण चॅनलवर आपल्या श्रावणी सोमवार विशेष थाळी अपलोड केलेली आहे. त्याचबरोबर कांदा लसूण विरहित जेवण, त्याचबरोबर संपत्ती शनिवार विशेष थाळी, अशा बऱ्याच रेसिपींचे व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेले आहेत. मी काही रेसिपींच्या लिंक दिलेल्या आहेत, नक्कीच रेसिपी बघा. आता इथे आपली गरमागरम घोसाळ्याची भजी रेडी होत आलेली आहे. ही घोसाळ्याची भजी वरण भाताबरोबर अगदी चविष्ट लागते, नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण इथे टिश्यू पेपरवर घोसाळ्याची भजी काढून घेतलेली आहे आणि गरमागरम बटाट्याची भजी तेलामध्ये सोडलेली आहे. आता इथे आपण बाजरीची भाकरी करून घेणार आहोत. बाजरीचं पीठ आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर पाणी घालून व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे आणि सुक्या पिठावर आपण अशा प्रकारे भाकरी थापून घेतलेली आहे व्यवस्थित. आता इकडे भाकरी बनवून झाल्यानंतर आपण तवा घेतलेला आहे. तव्यावर आपण भाकरी टाकलेली आहे. त्यावर वरनं पाणी लावलेलं आहे आणि व्यवस्थित भाकरी आता आपण भाजून घ्यायची आहे. आता इथे आपली गरमागरम भाकरी झाल्यानंतर आपण ताट वाढून घेणार आहोत आपलं. इथे आपण डाव्या हाताला लोणचं वाढलेलं आहे. लगेचच पुढे आपण दही वाढून घेतलेलं आहे. गरमागरम बटाट्याची भजी आणि जी आपण घोसाळ्याची भजी केलेली आहे ती वाढलेली आहे. चण्याची आमटी ठेवलेली आहे वाटीमध्ये. आता इथे जे आपण पातोळ्या करून घेतलेल्या आहेत मँगो फ्लेवरच्या, त्या आपण इथे ठेवून घेणार आहोत गोड पदार्थ म्हणून ताटाच्या उजव्या बाजूला. लगेचच आपण ताटामध्ये जी आपण भाजी करून घेतलेली आहे घेवड्याची, ती वाढून घेणार आहोत. गरमागरम भाकरी वाढायची आहे आणि त्याचबरोबर भाताची मूठ वाढलेली आहे आपण,
त्यावर आपण वरण घालणार आहोत, गोडं वरण. आणि वरण घालून झाल्यानंतर वरनं साजूक तूप घालणार आहोत. साजूक तूप आपण जी पातोळी करून घेतलेली आहे त्यावर देखील घालायचं आहे, जसं आपण मोदक लाडूवर तूप घालतो तसंच. आणि याच प्रकारे इकडे आपली शुक्रवार स्पेशल जिवती देवीसाठी थाळी रेडी झालेली आहे. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी. कमेंट करून कळवा कसा वाटला व्हिडिओ. त्याचबरोबर नक्कीच आम्हाला इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. धन्यवाद.